छान प्रश्न विचारला मला त्यांनी, जो की मला उत्तर द्यायची इच्छा होती. आज आपल्या नशिबाने महापौर साहेब आपल्यासोबत आहेत, सुनील लिमये सर आपल्यासोबत आहेत आणि जायकवाडी पक्षी अभयारण्याची वाटचाल कशी झाली, ती कशा प्रकारे डिक्लेअर झालं, याचे साक्षीदार इरिगेशन डिपार्टमेंटचे माजी सेक्रेटरी जोगदंड साहेब पण आपल्या उपस्थित आहेत. पक्षी महोत्सव हा आपण का घेतो आहे? पक्ष्यांचं जर कार्य आपण पाहिलं तर लक्षात येतं की अनन्यसाधारण असं त्याचं काम आहे. तो विषय वेगळा आपण मांडू एका दिवशी, पण पाण्याच्या बाबतीत आज आपण बोलतो आहे. महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये 4,500 छोटे मोठे आणि मध्यम प्रकल्प तयार केले. त्या व्यतिरिक्त वनतळे आहेत, शेततळे आहेत. असे एकूण पाहिले तर सगळं पाणी हे आपण तलावात साठवलेलं आहे आणि या तलावातलं पाणी आपण पितो. बारमाही वाहणारी एकही नदी आता शिल्लक नाही आहे. मग हे पाणी पिण्यायोग्य आहे का, याचा विचार जेव्हा केला त्यावेळेला मी जायकवाडी पक्षी अभयारण्यावरती जायकवाडीचं पाणी आणि पक्षी याच्यावरच PhD करायची ठरवलं की नाही आपल्याला सायंटिफिकली याची माहिती मिळेल. आश्चर्य वाटेल तुम्हाला की पक्षी पाणी सांभाळतात. आणि दुसरा प्रश्न सांगतो की हे पक्षी जर पाणी सांभाळतात तर आपल्या जायकवाडीला इतकं जी घाण येऊन मिक्स होते, 61 खेड्यातलं पाणी येते, औरंगाबाद शहराची घाण सगळी जाऊन दिसते, तरी देखील आजही पाणी बिलो डिटेक्टिंग लेवल आहे. आजही पाण्यामध्ये प्रदूषण आपल्याला दिसत नाही. पण ही परिस्थिती किती दिवस राहील, याचं सॅच्युरेशन जर पूर्ण होत गेलं तर डोळ्यासमोर तुम्हाला 400 स्क्वेअर किलोमीटरचा पाण पसरत दिसेल, पण डोळ्यातलं पाणी पुसणारं कोणी दिसणार नाही तुम्हाला. त्यासाठी जसं महापौर साहेब म्हटले की अवेअरनेस घेणं गरजेचं आहे. पक्षी महोत्सव त्याच्यासाठीच आहे. आज या ठिकाणी मला कोणीही म्हातारं माणूस दिसत नाही, सगळे तरुण आहेत आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हे सगळेच एक जर या पाण्याच्या बाबतीतले जर सैनिक बनले, पाणी सांभाळणं, वकील बनले तर पाण्याबद्दलची माहिती देणं हे काम सहज होऊ शकतं. गेल्या 30 वर्षाचा अनुभव जर तुम्ही पाहिला तर याच खाम नदीमध्ये ज्यावेळेला 72-73मध्ये आम्ही फिरायचो त्यावेळी तर घारीचं खूप मोठं एक झाड होतं की ज्याच्यावर असंख्य घारी आपल्याला बसल्याने दिसायच्या. हळूहळू हे पक्षी कमी झाले. मग हा प्रोजेक्ट सुरू झाला. हा प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर हळूहळू पक्षी परत वाढायला लागले. याचा अर्थ असा की आपण ज्या पद्धतीने काम करत आहोत हे कुठेतरी योग्य पद्धत चालली आहे. शाळेतले मुलं येथे यावेत. प्रत्येक विद्यार्थी एका शाळेला माझ्या मते महापौर साहेब अशी रिक्वेस्ट करेन आपल्याला की शाळेला एक जागा द्यायची, अर्धा किलोमीटर, पाव किलोमीटर, त्या शाळेने त्याचं मेंटेनन्स करावं. म्हणजे उद्या असं तुला साहेब जर महिनाभर सुट्टीवर गेले तर तो प्रश्न आता म्हटलं तर शिल्लक राहणार नाही. हा जो बदल आपल्याला दिसून येतो आहे की तरुण मंडळी, कुऱ्हाडे सरांनी सांगितलं तसं ते आपल्यामध्ये हिरारीने पुढे येतात. आजच्या पक्षी महोत्सवाला शेकडो लोक आज आपल्याकडे जायकवाडीला पक्षी बघायला आले होते. असे आतापर्यंत आम्ही 11 पक्षी महोत्सव घेतले. ते केवळ त्याच्याबद्दल अवेअरनेस व्हावं म्हणून. पक्षीच का असा प्रश्न तुमच्या मनात येईल. पक्षी हा विषय कुठेही शिकवला जात नाही, शाळेत नाही, महाविद्यालयात नाही, विद्यापीठात नाही. ऑर्निथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो तो, तर त्या दृष्टीनेही त्याची माहिती व्हावी लोकांना. म्हणून आम्ही गेल्या 35 वर्षापासून शहरामध्ये अवेअरनेस करतो आणि मला तरी निदान होप्स आहेत की हा अवेअरनेस योग्य मार्गाने चाललेला आहे. दिवसेंदिवस पक्षी निरीक्षण आपल्याला जास्तीत जास्त झालेले दिसतात. अल्टिमेटली हे सगळे आपले जे एफर्ट्स आहेत हे आपल्याला पर्यावरण सांभाळण्यासाठी निश्चित उपयोगी ठरतील असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू आरजीजी. तुम्हाला आशा आहे तर आय थिंक काम चालू ठेवू शकतो, कारण बरेचदा असं होतं की अपस्ट्रीम खूप काम झालेलं असतं, कचऱ्याचं पूर्ण अवेअरनेस झालं असतं सर, आणि घरोघरी जाऊन आम्ही सांगितलेलं असतं की घंटागाडीलाच द्या, वर्गीकृतच द्या, आणि बदल दिसायला लागतो. आणि मग पावसाळा जेव्हा आला तेव्हा पाणी जेव्हा वाढतं तेव्हा ते फ्लोटिंग प्लास्टिक वर येतं, आणि जेव्हा पाणी कमी होतं ते प्लास्टिकची अशी एक पूर्ण
पिचिंग, दगडाच्या पिचिंगमध्ये प्लास्टिकची अशी एक लाईन दिसते की पाणी कुठपर्यंत वर आलं होतं हे आपण प्लास्टिक कुठे दिसतंय त्याच्यावरनं सांगू शकतो. सो असे जेव्हा अनुभव येतात तेव्हा कुठेतरी वाटायला लागतं की होतंय काम, थोडेसे रिझल्ट दिसत आहेत पण खरंच होतंय का. पण जर यार्डीजी आफ्टर 30 इयर्स कॅन से की होप है, तो आय थिंक होप है. तुला मुद्दामून सांगतो सर की तुम्ही अतिशय सभ्यपणे जनजागृती करताय. तुम्हाला कदाचित राग येईल, मी तुमचा शिष्यच आहे. तर तुम्हाला वाटतं टाटा स्कायचं रिचार्ज एक दिवस सुद्धा उशिरा कोणी भरत नाही. MACBची लाईट 5 दिवस बिल भरलं नाही तर तुटते. पण आपण मनपा म्हणून किंवा समाजव्यवस्था म्हणून जोपर्यंत त्यांना कळणार नाही की आपण त्यांना नुकसान पोचवतोय तोपर्यंत हे काम कधीच सक्सेस होणार नाही. कारण समाज ही प्रवृत्तीने बनलेला आहे. 50% लोक ॲक्सेप्ट करतील त्याला, 30% नाही केलं तर पुन्हा तुला तेच दिसणार. तर शेवटी तिथं कायद्याने अतिशय रिगरसली काम केलं तरच हे थांबेल. अदरवाईज पुढच्या वर्षी आपण चर्चा करू, त्याच्यात 10% कमी होईल, 20 तुमच्या मताप्रमाणे यार्दी सर नवीन मुलं ॲड होतील. पण माझं एकदम प्रायोगिक म्हणजे प्राथमिक प्रश्न आहे सर, एक 300 जणांनी 400 जणांनी मेहनत करायची आणि साफ करायचं आणि 2 लाख लोकांनी ते खराब करत राहायचं, ही व्यवस्था काही खूप काळ टिकणार नाही सर. तर त्यांना त्या 2 लाख लोकांना अडवणे की तुम्ही हे घाण करू नका आणि ह्यांनी काम त्याच्या पुढं जाऊन करणे हा त्याचा पर्याय. I look forward to your leadership and guidance in that. एक 2-3 प्रश्न जर ऑडियन्समध्ये कोणाला असतील.